बाई माणसांच्या अंगावरती हे तेल सांडलेलं आहे, ह्याच्याने अजून काही इश्यूज होऊ शकते म्हणून अधिकारी घाबरून गेले आणि ते सगळं प्रकरण तसंच सोडून ते लोक निघून गेले. शाळेमधला पहिला मुलगा असेल मी जो ब्लॅकलिस्टेड झालो होतो आणि त्याच्यामुळे माझे घरचे पण सगळे वैतागले होते, की घरच्यांना फक्त असंच वाटायचं की मी आयुष्यामध्ये काय करेल की नाही करेल हा प्रश्न होता. जिथे मी 10,000 ते 80,000 महिन्याकाठी कमवत होतो, तिथून मी परत शून्यावरती येऊन पोचलो होतो. आणि अक्षरशः मी लाईट बिल भरायलासुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे. ते मी पैसे घरातून घेऊन जायचो. भांडवल आणि सगळं ते गोळा करणं ते काही जमणार नव्हतं. पण म्हटलं जर आत्ता जर काही केलं नाही तर कधीच करू शकणार नाही. म्हणून मी आईला काय सांगितलं की आपण एक काम करूया. नमस्कार, मी दुर्गेश भोईर. तुम्ही मला ओळखलंच असेल. मी आई कोळे आणि घरचा स्वच्छच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. माझा जन्म मुंबईत मुलुंड कोळीवाड्यामध्ये झालेला आहे आणि लहानपणसुद्धा माझं इथेच गेलेलं आहे मुंबईमध्ये. माझ्या आईवडिलांचा चहाचा आणि वडापावचा धंदा होता, फुटपाथी धंदा होता आणि ते पहिल्यापासून तेच काम करायचे आणि ते काम करत असताना खूप व्यत्यय यायचा. कधी म्युन्सिपाल्टीची गाडी सामान घेऊन जायची, कधी पोलीस लोकं त्रास द्यायचे आणि असं करता एक दिवस आई वडे तळत होती आणि वडे तळता म्युन्सिपाल्टीची गाडी आली आणि ती खूप घाबरून गेली, की आता ही सुद्धा माझी कढई घेऊन जाईल का? कारण बऱ्याच वेळेला काय होतं, की आमचा फुटपाथी व्यवसाय असल्यामुळे पोलीस लोकं आणि म्युन्सिपाल्टीवाले सगळे ते सामान घेऊन जायचे आणि नुकतंच आम्ही चेअर्स त्याच्यानंतर कढई वगैरे आहे आणि बरीचशी भांडी वगैरे होती ती नवीन घेतली होती आणि आता हे नवीन कढईसुद्धा परत जाईल का या भीतीने आई ते गरम म्हणजे वडे तळत असताना गरम कढई उचलून दुसरीकडे घेऊन जात होती आणि ते उचलता एका अधिकाऱ्याचा धक्का लागला आणि ते संपूर्ण गरम तेल तिच्या पायावरती पडलं होतं आणि थोडंसं माझ्या पप्पांच्या पायावरती पडलं होतं आणि आता बाई माणसांच्या अंगावरती हे तेल सांडलेलं आहे, ह्याच्याने अजून काही इश्यूज होऊ शकते म्हणून अधिकारी घाबरून गेले आणि ते सगळं प्रकरण तसंच सोडून ते लोक निघून गेले आणि जवळपास 2-3 आठवडे आई त्या त्रासामध्ये होते. पण ती काही हारली नाही. तिने परत नव्याने सुरुवात केली. सर्व भांडी वगैरे परत जमा केली आणि परत तो व्यवसाय सुरू केला. साधारण मी त्यावेळेला 12 वर्षाचा होतो आणि 12 वर्षाचा असताना हा संपूर्ण प्रवास मी त्या दोघांचाही पाहत आलेला आहे आणि त्या दोघांनी मला इथपर्यंत घडवत आणलेलं आहे आणि असं करता माझं बालपण सगळं गेलं. त्याच्यानंतर मी शाळेमध्ये काही हुशार नव्हतो. शाळेमध्ये सुद्धा मी एका लहान मुलाला मारलं होतं. त्यामुळे मला शाळेतून 15 दिवसासाठी काढलं होतं आणि शाळेमधला पहिला मुलगा असेल मी जो ब्लॅकलिस्टेड झालो होतो आणि त्याच्यामुळे माझे घरचे पण सगळे वैतागले होते, की घरच्यांना फक्त असंच वाटायचं, की मी आयुष्यामध्ये काय करेल की नाही करेल हा प्रश्न होता. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी जॉबसाठी इंटरव्ह्यू वगैरे सुद्धा दिले होते. पण 10वी फेल असल्यामुळे आणि 12वी सुद्धा माझी क्लिअर नसल्यामुळे ते लोकं मला जॉब तर द्यायचे नाही, पण माझी इज्जत तर नक्कीच काढायची. कारण का तू तर साधी तुझी 10वी पण नाही आणि 12वी पण क्लिअर नाही आहे. तर पहिल्यांदा ते क्लिअर कर आणि मग आम्हाला भेट. त्याच्यानंतर आपण बघूया. नंतर मग घरच्यांनी ठरवलं, की तुझं काहीच होत नाही आहे. तू एक काम कर. तू एखादा कोणता तरी एक चांगला कोर्स कर. त्या कोर्समधून काहीतरी होईल असं आपण बघूया. तर नंतर मग मी कॉम्प्युटर मॅनेजमेंट करायचं ठरवलं आणि कॉम्प्युटर मॅनेजमेंट केल्याच्यानंतर तो कोर्स मी पूर्ण केला आणि पूर्ण केल्याच्यानंतर आता पुढे काय करायचं? कारण का जॉबवरती गेल्याच्यानंतर परत तेच होतं, की 10वी 12वी क्लिअर आणि मग त्याच्यानंतर पुढे नोकरीला. मग मी असं ठरवलं, की आपण तिकडे जॉब करण्यापेक्षा हे जे आपण जे काही शिकलेलं आहे तेच लोकांना जर शिकवलं तर. म्हणून मी काय केलं, माझ्या सर्व मित्रांना गोळा केला आणि प्रत्येक फील्डमध्ये जे माहीर आहेत त्याच लोकांना मी सिलेक्ट केला आणि त्यांना घेऊन मी स्वतःची एक इन्स्टिट्यूट ओपन केली CMIT नावाने. ते खूप मस्तपैकी जोरात चालायला लागलं. त्याच्यानंतर माझा इन्कमसुद्धा चांगला येऊ लागला. 10,000 त्याच्यानंतर 50,000 आणि महिन्याला मी नेट प्रॉफिट 80,000 पर्यंत कमवायला लागलो. त्याच्यानंतर बरेचसे कॉम्पिटिशन्स वाढल्याच्यानंतर मुलांचे पेमेंटसुद्धा वाढले आणि त्याच्यानंतर बरेचसे असे प्रॉब्लेम्स वगैरे येत गेले. साधारण मी 6 वर्ष ते इन्स्टिट्यूट चालवलं. त्याच्यानंतर पेमेंट्स वाढल्याच्यानंतर अर्थातच इन्कम कमी आणि त्याच्यानंतर खर्च जास्त होऊ लागला आणि परत मी कर्जबाजारी होऊन गेलो. साधारण गाळ्याचं भाडं वाढलं. त्याच्यानंतर मुलांचे पेमेंटसुद्धा थकलेले होते
आणि हे करता करता अजून डोक्यावरती कर्ज होऊ नये, कारण अक्षरशः मी लाईट बिल भरायलासुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे. ते मी पैसे घरातून घेऊन जायचो आणि मग अजून जास्त कर्ज होण्यापेक्षा आपण इथेच थांबलेलं बरं, या हेतूने मी ते सगळं स्टॉप केलं आणि माझ्या मामानी मला साधारण 2,00,000 रुपयाची मदत केली होती आणि ते 2,00,000 मी देऊन मी त्या गाळ्याचं भाडं मी चुकतं केलं आणि त्याच्यानंतर मुलांचे पेमेंट मी अक्षरशः माझ्या इन्स्टिट्यूटमधले फर्निचर्स आणि सगळे ॲसेट्स ओळखून त्यांचे मी पेमेंट्स क्लिअर केले आणि त्यातून मी मुक्त झालो. आता जिथे मी 10,000 ते 80,000 महिन्याकाठी कमवत होतो, तिथून मी परत शून्यावरती येऊन पोहोचलो होतो. आणि त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं? कारण का खिशामध्ये पैसे नाहीत आणि इंटरव्ह्यूला गेलं का परत तेच शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या. आणि मग ते करता मित्रांसोबत जाऊ लागलो आणि खिशामध्ये ₹10 तर सोडून त्या ₹1 दिसेनासा झाला होता. आणि काहीतरी आता आपल्याला करायचं आहे. आपण नोकरीमध्ये तर आपला काय रस जमणार नाही, हे मला पक्कं माहिती होतं. तर आपल्याला बिझनेसच करायचा आहे. पण जोपर्यंत चांगला एक ट्रॅक मिळत नाही, तोपर्यंत आपण काहीतरी आत्ता सध्या तरी खर्चापुरती काहीतरी आपण करूया, या हेतूने मी पेपर लाईन टाकायला सुरुवात केली आणि तिथे मला महिन्याला ₹400 मिळत होते. आणि ते ₹400 मी महिन्यापर्यंत जमवायचो. कारण का मित्रांसोबत गेलो कधी, तर वडापाव खायचासुद्धा मला विचार करावा लागत होता. कारण का हेच पैसे मी कुठेतरी ट्रॅव्हलिंगसाठी यूज करेल किंवा रिक्षा भाडं देईन, या हेतूने मी ते पैसे जमवायला लागलो आणि ते ₹400 मी महिन्याकाठी सेव्हिंग करून ठेवायचो. आणि मग ते करता नुकतंच फेसबुक लॉन्च झालं होतं आणि फेसबुकवरती मी माझं पेज चालू केलं, मी आहे कोळी नावाने. आणि मी आहे कोळीच्या नावाने चालू केल्यामुळे मी कोळीवाड्यातल्या सर्व ज्या काही घडामोडी आहेत, त्या मी सगळ्या अपडेट करत गेलो. रेसिपीज, मग त्याच्यानंतर कोळीवाड्यामध्ये मासेमारी कशी होते त्याबद्दल मी सांगत गेलो आणि लोकांना तो कंटेंट खूप आवडत गेला. त्यावेळेला यूट्यूब फारसं काही प्रचलित नव्हतं. त्याच्यामुळे मी सर्व ते लिखाण करायचो. ब्लॉगिंग हा कन्सेप्ट तेव्हा इतका प्रसिद्ध नव्हता. त्याच्यामुळे मी लिखाण करायचो आणि ते लिखाण लोकांना खूप आवडत गेला. आणि त्या आवडत असताना लोकांनी सांगितलं, की "अरे, तुमच्या कोळीवाड्यातल्या कोळी रेसिपीज आहेत, त्या खूप आवडतात आम्हाला, तर त्या रेसिपीबाबत आम्हाला सांगत जा." तर त्या रेसिपीज मी सांगत गेलो आणि अशा प्रकारे सांगत गेलो, की तो कन्सेप्ट खूप युनिक होता. कारण का एखादी रेसिपी जर आपल्याला करायची म्हटलं तर एक 10 ते 15 मिनिटं जातात. पण मी एक फुटेज टाकवत त्याची जी क्वांटिटी आहे, ती सगळी मी लिहित गेलो आणि ते लोकांना हा कॉन्सेप्ट खूप आवडत गेला. मग त्यातून मग सगळ्यांनी विचारलं, की "अरे, तुमचा मसाला आम्हाला मिळेल का?" तर मी म्हटलं, की पहिला मी काही इतका विचार केला नाही. पण नंतर मी ह्याबाबत घरी चर्चा केली, की "आई, आपण मसाल्याचा बिझनेस करूया का?" तर आई म्हटले, की "अगोदरचा जो बिझनेस केला होता, तिथे माझी सगळी 2.5 लाखाची जी इन्कम होती, म्हणजे सेव्हिंग होती सॉरी, ती सेव्हिंग सगळी संपलेली आहे आणि आता परत बिझनेस चालू करायचा म्हटल्याच्यानंतर परत ते भांडवल आणि सगळं ते गोळा करणं, ते काही जमणार नव्हतं. पण म्हटलं जर आत्ता जर काही केलं नाही, तर कधीच करू शकणार नाही." म्हणून मी आईला काय सांगितलं, की "आपण एक काम करूया, आपण एक 7 किलोचा मसाला तयार करूया आणि आपण एक रिस्क घेऊया. जर 7 किलोचा मसाला जर संपला नाही, विकला नाही, तर आपण तो घरात वापरूया." तर हे आईला थोडंसं पटलं, की 7 किलोमध्ये काही हरकत नाही करायला आणि मी 7 किलोचा मसाला मॅन्युफॅक्चर केला आणि त्याच्यानंतर मी Facebookवरती अपडेट केलं, की आपल्याकडे कोळी मसाला अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर मी अंघोळीला गेलो. अंघोळीवरून बाहेर आल्याच्यानंतर संपूर्ण कमेंट्स होत्या, की आम्हाला हा मसाला पाहिजे आणि तो 7 किलोचा मसाला अवघ्या 10 मिनिटामध्ये सेल झाला होता. मग त्याच्यानंतर 7 किलोपासून नंतर मग मी 28 किलोचा मसाला तयार केला. 28 किलोनंतर आजचं प्रोडक्शन आहे ते 1 टनपर्यंत जातं आणि मला आठवतंय माझं पहिलं प्रोडक्ट हे इंग्लंडला गेलं होतं. त्याच्यानंतर अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, दुबई या अशा सगळ्या देशांमध्ये गेलेला आहे आणि भारतामधल्या प्रत्येक प्रांतामध्ये हा मसाला पोहोचलेला आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंगसाठी मी स्वतःची एक वेबसाईट सुरू केली. त्यातून मला एक चांगला इन्कम येऊ लागला आणि हा मसाला महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देश-विदेशात पोहोचला होता. त्यानंतर मी आता ब्लॉगिंग करायचो. तिथून मग मी यूट्यूब चॅनल सुरू केलं स्वतःचं, मी आहे कोळी नावाने. मी आहे कोळी हा कन्सेप्टसुद्धा लोकांना खूप आवडला. पण स्वतःची शूटिंग आणि स्वतःची रेकॉर्डिंगसुद्धा मीच करायचो. त्याच्यामुळे वेळ खूप जात होता. म्हणून मी काय केलं, की काही काळानंतर मी आईला तयार केलं, की "आई, तुला चांगल्या रेसिपीज येतात आणि तू जर चॅनलवरती आलीस तर तुझ्या माध्यमातून तुझ्या चांगल्या घरगुती रेसिपीज लोकांपर्यंत पोहोचतील." पण आईला बोलता येत नव्हतं. तिला कॅमेरा फेसिंगचा खूप प्रॉब्लेम होता. तर त्यामुळे मी तिला सांगितलं, की "आपण एक काम करूया. आपण तुझा चेहरा नको दाखवूया. आपण फक्त हात दाखवूया."
तर त्यामुळे ती तयार झाली की चेहरा दाखवायचा नाही आहे, फक्त हात दाखवायचे आहे. त्याच्यामुळे तिचा जो काही फेस एक्सप्रेशन होते तिला ते दाखवायचे नव्हते. म्हणून आपण हा कन्सेप्ट आपण चालू करूया. आणि बघता बघता आमची जी वडापावची रेसिपीज होती ती आम्ही सुरुवातीला अपलोड केली. त्याच्या अगोदर बऱ्याचशा रेसिपीज केल्या होत्या, पण त्यांना जास्त काही व्ह्यूज मिळत नव्हते. पण जेव्हा आमची वडापावची रेसिपीज आम्ही अपलोड केली त्याला प्रचंड व्ह्यूज मिळाले आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स येऊ लागल्या आणि ती वडापावची रेसिपी खूप व्हायरल झाली होती. आणि कमेंट्स वाचल्याच्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही तुमची वडापावची ही रेसिपी पाहून आमच्या जागोजागी आम्ही ह्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत. आणि मला खूप आनंद झाला की आमची वडापावची गाडी जरी बंद झाली तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचा वडापाव आजही जिवंत आहे, ह्याचा एक सुखद आनंद होता. त्याच्यानंतर मग यूट्यूबवरती बऱ्याचशा रेसिपीज आम्ही अपलोड केल्या. कोथिंबीर वडीची रेसिपी अपलोड केली. त्याच्यानंतर चांगले व्ह्यूज यायला लागले आणि व्ह्यूज येता येता आमचा 8 महिन्यामध्ये सिल्वर प्ले बटन मिळालं. त्याच्यानंतर गोल्ड प्ले बटन हे अवघ्या 2 वर्षामध्ये आम्ही कमवलं होतं. आणि प्रत्येक मग रेसिपी लाखो व्ह्यूज यायला लागले होते. बरेचसे आम्ही खूप चेंजेस केले. पहिला मी 360 व्हिडिओ मी माझ्या मोबाईलने रेकॉर्ड केले होते. त्याच्यानंतर मी DSLR कॅमेरा घेतला आणि बऱ्याचशा इक्विपमेंट्स घेतल्या ज्या आत्ताच्या यूट्यूब व्हिडिओसाठीच गरजेच्या आहेत. लाईट्स घेतली. पण जेव्हा आमच्याकडे ह्या गोष्टी नव्हत्या त्या ज्या काही आमच्याकडे सामान होतं त्या सामानामधून आम्ही जे काही व्हिडिओज लोकांना दाखवत होते खूप पसंत करायचे. तेव्हा मला एक समजलं होतं की यूट्यूबवरती येण्यासाठी तुमच्याकडे महागडा कॅमेरा किंवा काही महागडी कन्सेप्ट वगैरे असेल ते गरजेचं नसतं. तुमचा कॉन्टेंट हा खूप महत्त्वाचा असतो. आणि मग त्याच्यानंतर रेव्हेन्यू चांगला यायला लागला. आणि मग बघता बघता आमचं जे काही जुनं किचन होतं ते आम्ही रिनोव्हेट केलं आणि एक छान असं मॉडर्न किचनचा लूक दिला त्याला. आणि त्याच्यानंतर पण मॉडर्न किचन जरी झालं तरी पण आम्ही घरगुती हा कन्सेप्ट सोडला नाही, तो तसाच ठेवला. आणि मग त्याच्यानंतर बरेचसे ब्रँड्स वगैरे आहेत ते आमच्याबरोबर कनेक्ट झाले. चांगल्या चांगल्या ब्रँडबरोबर मी काम करायला लागलो आणि सगळे कोलॅबरेशन्स वगैरे व्हायला लागले. त्याच्यानंतर मूव्हीज, सिरियलचे प्रमोशन्स वगैरे आमच्याकडे यायला लागले आणि त्यातूनही चांगले आम्हाला पैसे मिळत गेले. आणि मग ते करता करता जिथे मी शून्य होतो तिथे मी परत काहीतरी उभारी आलो असं मला वाटायला लागलं. आणि आपण म्हणतो ना की आपल्याला झोपेमध्येही स्वप्न पडत नाही की आपल्याला काहीतरी फ्युचरमध्ये ही गोष्ट करायची आहे, कारण का आपल्याला तेवढं ड्रीम्स नसतं. जे ड्रीम्स असतात साचलेलं त्या गोलपर्यंतच आपल्याला पोचायचं असतं, हे ड्रीम असतं. पण माझ्या आईला कधी हे स्वप्न कधीच पडलं नव्हतं की माझ्याकडे एक काहीतरी मोठी लक्झरियस कार असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असेल, कारण ते स्वप्न तिला कधीच पडलं नाही. म्हणून माझ्या आईला खूप असं वाटायचं की एक आपली स्वतःची कार असायची, पण तिला कधीच वाटलं नाही की कधी ती आपल्या घरीसुद्धा येईल. म्हणून मी त्यावेळेला ठरवलं की आईला ह्या वर्षामध्ये तिला स्वतःची मी लक्झरियस कार गिफ्ट करेन. आणि मी घरामध्ये हा कन्सेप्ट कोणाला सांगितला नाही की मी आईला कार गिफ्ट करतो. मी स्वतः बुक केली आणि त्याच्यानंतर मी आईला शोरूममध्ये घेऊन गेलो. डोळ्याला पट्टी लावली, 500 मीटरवरती उभं केलं आणि मग त्याच्यानंतर मी शोरूममध्ये नेलं होतं. आणि डोळ्याची पट्टी ओपन केल्याच्यानंतर आजही तो व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तिला काहीच म्हणजे सुचत नव्हतं की मी आता काय बोलू आणि काय नव्हतं. ती अक्षरशः रडायला लागली होती मला मिठी मारून. आणि फायनली मी तिला 6 सीटरची लक्झरियस कार ही गिफ्ट केली होती आणि खूप भारी वाटत होतं, कारण का आम्ही खूप शून्यामध्ये नाही तर त्याच्याही खाली होतो. डोक्यावरती खूप कर्ज होतं, ते सगळं काही नील झालं होतं आणि आम्ही आता चांगल्या लेवलपर्यंत आलेलो होतो. आणि इथे आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की ही जी पातळी आहे ही काय आहे, कारण का ह्या पातळीवरती पोहोचण्यासाठी खूप मेहनत तर लागते, पण तुमच्यासारख्यांचं प्रेम आणि आशीर्वाद हे खूप गरजेचे असतात. खरं तर आम्ही इथे पोहोचलो नाही तर तुम्ही आम्हाला इथे पोहोचवलं आहे, हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. कारण का हे चॅनल मिलियन सबस्क्रायबर जरी झालेले असले तरी हा मिलियन्स लोकांचा एक चांगला परिवार आहे. कारण का आम्ही कुठेही जरी गेलो तरी आईसोबत फोटो काढतात, माझ्यासोबत फोटो काढतात. खूप भारी वाटतं आणि एक घरचे माणसे आम्हाला भेटल्याच्यानंतर एक घरातला जो फील असतो ना घरगुती वातावरणाचा तो आम्हाला येतो आणि खूप भारी वाटतं. तर त्याच्यानंतर जे काही होतं त्याच्यानंतर आज जे काही आहे ह्याच्यामधला आम्हाला फरक जाणवला. आणि मी फक्त एवढंच सांगेन की तुमच्याकडे जे काही आहे ना ह्याच्याकडचा विचार करू नका. तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट या. या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. कारण का लोकांना फक्त कॉन्टेंट महत्त्वाचा असतो.
ना की तुमच्याकडे DSLR महागडा आहे किंवा तुमच्याकडे लाईट्स आहेत. या सगळ्या गोष्टी काही नसतात. तुम्ही मोबाईलने सुद्धा हे करू शकता. माझ्या डोक्यामध्ये जॉब वगैरेला जायचा हा काही कन्सेप्ट नव्हता. मला काहीतरी बिझनेस करायचा होता. पण हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्याच्यानंतर मला ह्यातून एक बिझनेस कधी मिळू शकेल हे मला कधीच स्वप्नामध्ये वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर माझा ऑफिशियल ब्रँड हा मी स्वतःचा ओपन केला, मी आहे कोळी नावाचा. आज बरेचसे मसाले हे दुसऱ्यांच्या नावाने विकले जातात, पण आमचा मसाला आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे देश-विदेशात आमचा हा मसाला जातो आणि चांगल्या-चांगल्या ब्रँडसोबतसुद्धा मी काम करतो, आई काम करते, ह्याचा एक आनंद आहे. तर हा होता माझा प्रवास, माझा आणि आईचा प्रवास. माझा नाही आहे, कारण का आईला बोलता नाही येत, म्हणून तिच्या वतीने मीच सगळं काही बोलून टाकतो. हा प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी जोश टॉकने दिली, त्याबद्दल जोश टॉकचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आम्हाला इथपर्यंत आणलं आहे आणि असंच तुमच्या सर्वांचं प्रेम मिळो, आशीर्वाद मिळो ही अपेक्षा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.